विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे. टॉपिकचं नाव तुम्हाला दिसत असेल काय आहे इथं, तर व्यंजन आहे. आपल्याला व्यंजन हा टॉपिक शिकत असताना म्हणजे आपण जर चेक केलं तर आपण स्वर शिकलेलो आहे, स्वरादी शिकलेलो आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये किंवा याच्या अगोदरच्या आपण म्हणू शकतो क्लासमध्ये. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही कशाकडे या, व्यंजनकडे, जे तुम्हाला युट्यूबवर ते दिसत असेल. आता चेक करून घ्या व्यंजन म्हणजे कोणाला म्हणायचं. बघा मित्रांनो, व्यंजन म्हणजे याला परवर्ण पण म्हटले जाते. याला काय म्हटले जाते? परवर्ण पण म्हटले जाते. त्यानंतर जर चेक केलं तर याला स्वरांत पण म्हटले जाते. स्वरांत एक तर आपण असं म्हणू शकतो स्वरांत, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर आपण याला हलंत पण म्हणू शकतो बेटा, म्हणजे म्हणतातच हलंत पण याला म्हटल्या जाते. कोणाला? तर कोणाला म्हटल्या जाते? व्यंजनला. एकदा चेक करून घेतो व्यवस्थित आहे का. ओके, सगळं व्यवस्थित आहे. हा, चेक करून घ्या रे, काय म्हणायचं मला याला. याला परवर्ण म्हटलं जाते सर, याला स्वरांत म्हटलं जाते आणि हलंत का म्हटलं जाते. आता का म्हटलं जातं सगळ्याचं मी आन्सर देणार आहे, फक्त आपण समजून घेऊया वन बाय वन. ठीक आहे. ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाही त्या वर्णांना काय म्हटलं जाते बेटा, तर समजून घ्या. त्यांना काय म्हटलं जाते? व्यंजन म्हटलं जाते. त्यांना काय म्हटलं जाते? व्यंजन. काय म्हणत आहे तो पॉइंट, की ज्या वर्णाचा उच्चार म्हणजे एखादा वर्ण आहे याचा आपल्याला उच्चार करायचा आहे, आपल्याला बोलायचा आहे तो. तर बोलत असताना आपण म्हणू शकतो की त्याचा उच्चार करत असताना काय होते, की त्याला कोणाची तरी गरज भासते. म्हणजे आपण म्हणू शकतो तो त्याचा स्वतंत्र उच्चार होत नाही. मग इथं जर चेक जर ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाही, म्हणजे कोणाची मदत लागते बेटा याला? याला लागते स्वराची मदत. कोणते स्वर सर? तर ते 14, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर त्याच्याशिवाय याची आपण म्हणू शकतो याचा उच्चार पूर्ण होत नाही, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? व्यंजन म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे? व्यंजन. मग व्यंजन किती आहे सर ते? तर व्यंजन एकूण जर बघितलं बेटा तर एकूण व्यंजन किती आहेत? 34 व्यंजन आहे. हा आकडा अतिशय महत्वाचा आहे. एकूण किती आहे ते? तर 34 व्यंजन आपल्याला दिसते. पॉईंट क्लिअर का? ठीक आहे. चला नंतरचा पॉईंट काय म्हणतो, की याला मी लिहून दिलेलं तुम्हाला, यांना परवर्ण पण म्हटल्या जाते. परवर्ण पण यांना म्हटल्या जाते. कोणाला? व्यंजन. का म्हटल्या जाते सर परवर्ण? तर पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे काय असेल? दुसरा. मग हा दुसरा वर्णावरती काय असतो? डिपेंड असतो, अवलंबून असतो. कशासाठी? तर उच्चार कंप्लीट होण्यासाठी. म्हणजे याचा उच्चार जर कंप्लीट करायचा असेल याला स्वतःला, तर हा दुसऱ्यावर अवलंबून असतो, म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असतो. म्हणजेच काय म्हणू शकतो, की हा झाला परवर्णावर. मग इथं चेक करा, व्यंजन उच्चारासाठी दुसऱ्या वर्णावरती काय असतो बेटा? अवलंबून असतं, बरोबर आहे. दुसऱ्या वर्णावरती काय येतो? अवलंबून असतो. म्हणून व्यंजनांना काय म्हटल्या जाते? परवर्ण पण म्हटल्या जाते. व्यंजनांना काय म्हटल्या जाते रे? परवर्ण पण म्हटल्या जाते. हा पॉईंट पण अतिशय महत्वाचा आहे. मग आपल्याला आयोग, ठीक आहे, स्टेटमेंट मध्ये आपल्याला क्वेश्चन करत असतो. काय क्वेश्चन करत असतो सर? की व्यंजनाला परवर्ण म्हटल्या जाते. मग आपल्याला माहितच नसते कन्सेप्ट, की परवर्ण त्यांना का म्हटल्या जाते. आता तुम्ही कधीच विसरणार नाही बेटा. काय म्हणतो, की याला परवर्ण का म्हटल्या जाते? आपण काय म्हटलं, की व्यंजन हे काय असतात? अर्धे असतात असं समजून घ्या. हलंत असतात. त्यांच्या जर बघितलं शेवटी हल चिन्ह असतो. आता इथे जर बघितलं ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या मदतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, याचा अर्थ काय, की स्वराची त्याला मदत घ्यावीच लागते. कशासाठी? तर उच्चारासाठी. म्हणजे मला सांगा तो कशावर अवलंबून झाला रे? स्वरावर. मग व्यंजनाला परवर्ण पण म्हटल्या जाते. का म्हटल्या जाते? कारण की ह्या दुसऱ्यावर कशावर म्हणू शकतो आपण? अवलंबून असतो. आता चेक करा, त्याला परवर्ण असेही म्हटल्या जाते. आता एक गोष्ट समजून घ्या, की व्यंजनाला स्वरांत पण म्हटल्या जाते. व्यंजनालाच काय म्हटल्या जाते? स्वरांत पण म्हटल्या जाते. आता स्वरांत का म्हटल्या झाले ते सर, हे काही कळत नाही पॉईंट. आता मी काय म्हटलं तुम्हाला, की ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाही, म्हणजे असं जर क असेल बेटा, असं जर काय असेल रे? क असेल, तर हा आहे व्यंजन. हा काय इथं? व्यंजन. आणि याला जर आपल्याला उच्चारायचं जर असेल, ठीक आहे, तर याला स्वराची गरज भासते. मग याच्यामध्ये मी मिक्स करतो याच्यामध्ये मिक्स काय करणार? जेव्हा आपण मिक्स करत असतो तर हे माझ्यासाठी काय झालेलं आहे? स्वर. आणि क आणि जेव्हा हे एकत्र येतात तर याच्यापासून निर्माण होतो क. याच्यापासून निर्माण काय होतो? क. मग सर या क मध्ये आणि या क मध्ये काय फरक आहे? सोपं फरक आहे. हा अर्ध दिलेला आहे, हलंत आहे, हल चिन्ह आहे बेटा त्याच्या शेवटी. म्हणजेच काय म्हणू शकतो, तो पूर्ण आहे का? नाही, तो अपूर्ण आहे. मग याच्यामध्ये जेव्हा नावाचा आपण स्वर त्याच्यामध्ये काय करतो? मिक्स करत असतो. आता बेटा हा पूर्ण झाला. आता काय झालं रे? पूर्ण झालं. किंवा आपण असं जर म्हटलं, सर मी आ म्हटलं, आ घेतलेला आहे. आता इथं काय होणार बेटा? हा का होणार. काय होणार तिथं? का.
पण एक गोष्ट मला सांगा तुम्ही, की क इथं व्यंजन आहे, याच्या अगोदर आपण अ मिक्स केलेला आहे का? नाही, त्याच्यानंतर. बरोबर आहे, त्याच्यानंतर म्हणजे शेवटी, म्हणजे अंत. आता समजून घ्या काय म्हणत आहे याचं, की स्वरांत म्हणजे काय, की स्वर ज्याच्या अंत आहे, म्हणजे शेवटी आहे, ज्याच्या शेवटी कार्य. बघा हा जो शब्द आहे, परत मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो स्वरांतचा अर्थ काय होतो. स्वरांत म्हणजे त्याची जर आपण फोड जर केली तर स्वर आणि अंत निघते याच्यातून. त्याच्यातून काय निघतो, या दोन शब्दाचा अर्थ काय, स्वरांतचा अर्थ जर बघितलं बेटा, हा समजून घ्या, इथं स्वर आणि इथं काय म्हणू शकतो आपण, अंत. अंत म्हणजे शेवट. बरोबर आहे, अंत म्हणजे काय रे, शेवट. म्हणजे ज्याच्या शेवटी अंती कोण आहे बेटा, स्वर आहे, त्यालाच काय म्हटलं जाते, स्वरांत. मग व्यंजनाच्या शेवटी जेव्हा व्यंजनाचा आपण उच्चार करत असतो त्याच्यामध्ये स्वर आपण मिक्स करतोच. याचा अर्थ मला सांगा, त्याच्यामध्ये स्वर आहे की नाही, अंती शेवटी आहे ना बेटा. म्हणून ज्याला काय म्हटलं जाते रे, स्वरांत पण म्हटलं जाते. कोणाला, व्यंजनाला. आता चेक करून घ्या, व्याख्या काही सोपी आहे ते. व्यंजन पूर्ण उच्चारली गेली, पूर्ण विचारल्या गेल्याच्या नंतर म्हणत आहे. बघा हा पूर्ण उच्चारला गेलेला आहे, कारण की हा पूर्ण आहे का, नाही, हा पूर्ण उच्चारला गेला. ठीक आहे, उच्चारणा गेली की त्यांच्या शेवटी स्वर येतो. आला की नाही बेटा, हा आहे आ नावाचा. म्हणजे म्हणून 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 व्यंजनांना काय म्हटलं जाते, स्वरांत पण म्हटल्या जाते. म्हणून व्यंजनांना काय म्हटल्या जाते, स्वरांत पण म्हटल्या जाते. कारण की त्यांच्या शेवटी उच्चारल्याच्या नंतर त्यांच्या शेवटी काय येतो बेटा, स्वर येतो. अंती शेवटी स्वर येतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, स्वरांत. मग आपल्याला एक प्रश्न बनतो, काय बनतो, की व्यंजनांना परवर्ण पण म्हटल्या जाते, करेक्ट आहे तो. व्यंजनांना स्वरांत पण म्हटल्या जाते, करेक्ट आहे. आणि व्यंजनांना आपण जर बघितलं हलंत पण म्हटल्या जाते. हा पॉईंट अजून आपण शिकायचो आहे, पण शिकणार आहे आपण. पण इथं समजून घ्या, तुम्हाला सांगतो की हा आहे बेटा, माझ्यासाठी वेगळ्या कलर मध्ये दाखवतो तुम्हाला, की हा जर बघितलं तर हा तुमचं जो चिन्ह दिसत आहे, बरोबर आहे, तर याला म्हटलं जाते हलचिन्ह. याला काय म्हटलं जाते, हलचिन्ह. मग क च्या शेवटी आपल्याला काय दिसत आहे, हलचिन्ह दिसत आहे. याचा अर्थ जो व्यंजन आहे की नाही, तो हल आहे, अर्ध आहे, लंगड आहे. बरोबर आहे, आपण म्हणतो ना लंगड क, लंगड ड. लक्षात ठेवणार आपण, याला काय म्हटलं जाते, हलचिन्ह म्हटल्या जाते. चला मी समोर तुम्हाला हलंत का म्हटल्या जाते त्याला मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आता वन बाय वन हे सगळं आपण डिस्कस करत आहे. सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे, वही पेन सोबत असायला पाहिजे बेटा. चलो रे, चेक करून घेऊ काय म्हणते. बघा हलंत काय म्हटल्या जाते, आता सांगितल्याप्रमाणे व्यंजन अपूर्ण उच्चाराची असतात. हे सांगितलं होतं आपण, अपूर्ण उच्चाराची असतात ते, कारण की ते अर्धे असतात. हे दर्शविण्यासाठी, म्हणजे ते अपूर्ण उच्चार दर्शविण्यासाठी कशाचा वापर केला जाते, की त्याचं पाय मोडून लिहिल्या जाते. त्याचं काय केलं जाते रे, पाय मोडून लिहिल्या जाते. म्हणजेच कसं सर ते सांगा बरं. आता मला सांगा, मला जर ग जर लिहायचं असेल, मला काय लिहायचं बेटा, ग. हा पूर्ण झाला, कारण की याच्यामध्ये अ आहे. पण जेव्हा मला याला अर्ध दाखवायचं आहे, पाय मोडून दाखवायचं आहे, तर मी असं हल चिन्ह देणार. काय देणार रे, असं हल चिन्ह. याला हल चिन्ह म्हटल्या जाते. बरोबर आहे. मग व्यंजन अपूर्ण उच्चाराची असतात, हे दर्शवण्यासाठी ती पाय मोडून लिहिली जातात. हे असं लिहिल्या जातं बेटा, पाय मोडून. ठीक आहे, त्या चिन्हास हल चिन्ह असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, हल चिन्ह असे म्हणतात. कोणाला, हे तुम्हाला जे सांगितलेलं आहे मी, की यांना काय म्हटल्या जाते, हल चिन्ह म्हटल्या जाते. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे, चला. हल चिन्ह व्यंजनाच्या अंती येते. अंती येते म्हणजेच काय बेटा, शेवटी येते. म्हणून व्यंजनांना हल अंत म्हटल्या जाते. म्हणजेच काय रे, हलंत म्हटल्या जाते. समजून घ्या, या हल मध्ये काय, तर हल प्लस प्लस हल प्लस काय बेटा, तिथं अंत. प्लस काय रे, ते अंत. म्हणजेच काय असेल तिथं, हलंत. म्हणजे हल चिन्ह जे आहे समजा, त्या व्यंजनाच्या शेवटी येतो, अंती येतो, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, हलंत म्हटलं जाते. हे पण पॉइंट अतिशय महत्वाचं आहे, जे लक्षात ठेवण्यासाठी. फक्त आपण एवढं तर वाचतो पुस्तकामध्ये, की याला हलंत म्हटल्या जाते, परवर्ण पण म्हटल्या जाते. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर स्वरांत म्हटल्या जाते. पण ते का म्हटल्या जाते हे दिलेलं नसते. हे आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला, की जो आयोग याच्यावर काय करत असतो, प्रश्न विचारत असतो. हे अतिशय आपल्यासाठी काय असेल ते महत्वाचं असेल पॉईंट. चला नेक्स्ट पॉईंट समजून घेऊ आपण याच्या बाबतीत. याचं वैशिष्ट्य काय ते चेक करण्याचा प्रयत्न करू. व्यंजन उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडविलेला असतो. बघा बेटा, आपण स्वरच्या वेळेस बघितलं होतं, की जेव्हा स्वरांचा उच्चार करत असतो तर तोंड उघड असतं. बरोबर आहे, म्हणजे डायरेक्ट हवा बाहेर फेकल्या जाते. म्हणजे आपण असं म्हटलं होतं, की तिथं तोंड उघड असतं, तोंड बंद नसतं, फक्त तोंड तिथं हलत असतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर चेक जर केलं तर व्यंजन उच्चाराच्या वेळेस
जेव्हा मी क ख ग घ म्हणतो तर आपलं तोंड बंद होतो चालू होतो, याचाच अर्थ काय होतो, व्यंजन विचाराच्या वेळेस हवेचा मार्ग अडविला असतो. अडविला का रे असतो. बघा समोरचा पण काय म्हणतो, व्यंजन उच्चाराच्या वेळी तोंड संवृत्त असते. आता मला सर सांगा की संवृत्त तोंड असते की विवृत्त असते की काय असते, हे सांगण्याची गरज नाही आहे. पण बेटा इथं जर समजून जर घेतलं तर आपल्याला आयोग याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. कारण की इथं हे जे पॉइंट तुम्हाला दिसत आहे हे सगळे आयोगाचे जे क्वेश्चन आलेले आहे, प्रश्न आलेले आहेत त्याच्यामधून उचललेले हे पॉइंट आहे. यांना समजून घ्या तुम्ही की तोंड संवृत्त असतो. संवृत्त असतो म्हणजे काय, काहीशे बंद होतो. जसं मला सांगा, मी जर तोंड पूर्णपणे बंद जर केलं तर क ख ग ग कसं म्हणणार आहे, नाही. म्हणजे एक गोष्ट समजून घ्या, काही प्रमाणात उघड असतो काही प्रमाणात बंद असतो. पण जेव्हा मी अ आ इ उ म्हणतो, याचा अर्थ मी जेव्हा स्वराचा उच्चार करतो तर काय होतं रे, आपलं तोंड पूर्णपणे काय असतो, उघड असतो. पण जेव्हा आपण व्यंजनाचा उच्चार करत असतो तर अर्ध उघड असतो, अर्ध काय म्हणू शकतो, बंद असतो. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, संवृत्त असतो. काय असतो रे तो, संवृत्त असतो. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, काहीसे बंद असते, काहीसे काय म्हणू शकतो, उघडे असते. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा मित्रांनो, की आपण जर समजून जर घेतलं तर 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 मोके दामले काय दिलेले आहे रे, मोरकेशव दामले व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 34 व्यंजने मानली आहेत. बरोबर, यांनी काय केलेलं आहे, 34 व्यंजन आहे बा मराठी व्याकरणामध्ये असं त्यांनी कन्सिडर केलेलं आहे, मानलेलं आहे. पण काही व्याकरणकार हे 36 म्हणतात, काही म्हणतात 34 आहे. मग इथं जर समजून जर घेतलं तर हा पॉइंट आपल्याला आयोग विचारताना दिसत आहे, काय की मोके दामले असेल आणि कोण असेल, विष्णुशास्त्री चिपळूणकर असेल. ठीक आहे, यांनी काय केलेलं आहे, 34 व्यंजन मराठी व्याकरणामध्ये आहे असं कन्सिडर तिथं केलेलं आहे. चला समोर जाऊया आपण, जे आपल्याला समोरचे पॉइंट पण शिकायचं आहे. पोर्शन हा थोडं मोठा आहे पण समजून घेणार आहे आपण. चेक करून घ्या बेटा समोरचा पॉइंट काय दिलेला आहे काय नाही, चेक करा. व्यंजनाचे 7 प्रकार पाडतात. आता मला सांगा 7 प्रकार हे ऑथेंटिक असणार आहे. तुम्हाला मी पहिलेही सांगितलेलं, प्रकार जर बघितलं प्रकार तर हे खरे असतात, सरळ सरळ. आणि इथं वर्गीकरण जर बघितलं बेटा तर हे आपल्या मनानं आपण करू शकतो. बरोबर आहे की नाही, कितीही प्रकारे वर्गीकरण करू शकतो. प्रकार हा ऑथेंटिक असतो, लक्षात ठेवणार. व्यंजनाचे 7 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 7 प्रकार पडतात. पॉइंट क्लिअर का. त्याच्यानंतर जर चेक जर केलं, व्यंजन 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. याचं 2 प्रकारे आपण वर्गीकरण करत असतो. त्याच्यानंतर जर बघितलं 2 कुठले प्रकार आहे सर, एक स्पर्श व्यंजन आहे बेटा, त्याला वर्गीय व्यंजन पण म्हटलं जाते. आणि एक दिसतो तुम्हाला अवर्गीय व्यंजन, आपण म्हणू शकतो त्याला. आता मला सांगा, आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये जेव्हा काय शिकत होतो तर स्वरादी शिकत होतो. तर स्वरादीमध्ये एक कन्सेप्ट आली होती स्पर्श व्यंजन. तो लेक्चर जर तुम्ही हा डायरेक्ट लेक्चर जर बघत असाल, ठीक आहे, तर तो लेक्चर पहिले बघून घ्या. स्वर, स्वरादी, भाषा, ठीक आहे, हे सगळं आपण डिटेल मध्ये घेतलेलं आहे. स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत आपण मराठीमध्ये जाणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणत आहे, प्रत्येक लेक्चर मध्ये सांगत आहे की मराठीचं तुम्हाला याच्या बाहेर करण्याची काही गरज पडणार नाही. एवढं जरी केलं युट्यूबचे लेक्चर किंवा आपण काय म्हणू शकतो ऍप मधले लेक्चर, तर तुम्हाला ते सफिशियंट आहे. याच्यात बाहेर प्रश्न जाणार नाही बेटा. काय म्हणायचं मला, व्यंजनाचे 2 प्रकारे काय केले जाते, वर्गीकरण केले जाते. कुठले अरे मग 2 प्रकार ते, एक आहे स्पर्श व्यंजन आणि दुसरा काय दिलेलं आहे आपल्याला, अवर्गीय व्यंजन. स्पर्श व्यंजनालाच काय म्हटलं जाते, वर्गीय व्यंजन, आणि याला काय म्हटलं जाते बेटा, अवर्गीय व्यंजन म्हटलं जाते. आता चेक करून घ्या, स्पर्श व्यंजन कोणाला म्हणणार सर, तर काल सांगितलं होतं किंवा लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं की स्पर्श व्यंजन जो आहे इथून जर बघितलं आपण तर ते एकूण 25 आहे. बरोबर आहे. म्हणजे क ख ग घ न म्हणतो आपण, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, हे 25 जे आहे, ठीक आहे, तर हे सगळे माझ्यासाठी काय असेल, स्पर्श व्यंजन असेल. ठीक आहे. अवर्गीय व्यंजन काय सर, ते सांगतो ना बेटा, आहे की नाही, 1 बाय 1 जाणार आहे आपण. आता चेक जर केलं तर हे 25 आहे आणि इथं जर बघितलं तर हे किती दिसतात तुम्हाला, अवर्गीय व्यंजन 9 दिसतात. आता स्पर्श व्यंजनाला स्पर्श व्यंजन का म्हटलं जाते, तर यांना स्पर्श व्यंजन का म्हटलं जाते, का म्हटलं जाते, तर एक सिंपल आहे. तो काय म्हणू शकतो आपण, जेव्हा आपण हे व्यंजन मुखातून बाहेर काढत असतो, म्हणजे एकदम सिंपल वेने सांगतो मी, कारण की प्रत्येक व्याकरणकाराची तिथं म्हणू शकतो व्याख्या बदलू शकते. एकदम आपण चौकातल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो भाऊ, काय म्हणायचं याच्यामध्ये, की स्पर्श व्यंजन कोणाला म्हणायचं, जेव्हा आपली ही हवा म्हणजे एखादा वर्णाचा आपण उच्चार करत असतो, बोलत असतो, आणि ही जी हवा आहे तोंडातील विविध भागांना स्पर्श करून, टच करून बाहेर निघते, त्यालाच म्हटलं जातं स्पर्श व्यंजन. काय त्याच्यामध्ये अवघड आहे, चेक करून घ्या. आता तीच व्याख्या असेल, ठीक आहे, वेगळी काही व्याख्या तिथं असणार नाही.
चेक करून घ्या काय दिसतोय तिथं. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना मुखावाटे बाहेर पडणारी हवा मुखातील विविध भागांना स्पर्श करत करत बाहेर पडते अशा व्यंजनांना काय म्हटल्या जाणार. तर अशा व्यंजनांना काय म्हटल्या जाणार सर. तर यांना म्हटल्या जाणार स्पर्श कार्य व्यंजन किंवा व्यंजने. यांना काय म्हटलं जाणार स्पर्श व्यंजने. कसं ही हवा बाहेर पडताना काय होतो मुखातील विविध अवयवांना ती काय करत येते स्पर्श करत करत येते टच करत करत येते सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे तर त्या वर्णांना काय म्हटल्या जाते तर स्पर्श व्यंजन म्हटल्या जाते बेटा. त्यांना काय म्हटल्या जाते स्पर्श व्यंजन म्हटल्या जाते. ओके हे पण चेक करून घ्या इथं. चलो आगे बढ़ेंगे. काल मग स्पर्श व्यंजन काय म्हणतात. आता बघा स्पर्श व्यंजन जर समजून जर घेतलं आपण तर स्पर्श व्यंजन किती आहे ते पण आपल्याला चेक करायचं आहे. बघा स्पर्श व्यंजनाचे आता हे सगळं हे हलंत आहे बेटा. हे फक्त आता ते पीपीटी मध्ये आलेलं नाहीये पण लक्षात ठेवायचं हे सगळे जे वर्ण आहे हे हलंत आहे अर्धे आहे. बघा स्पर्श व्यंजनाचे क च ट त प असे 5 वर्ग पडतात. काय सांगितलं मी क च ट त आणि प असे काय रे 5 वर्ग पडतात त्यांचे. कोणाचे स्पर्श व्यंजनाचे. म्हणून म्हणून यांना काय म्हटल्या जाणार तर समजून घ्या. यांचे वर्ग पडतात. आता खाली घेतो थोडं एकच मिनिट. आता दिसत आहे बघा या व्यंजनाचं काय होतं क च ट त प असे 5 काय होतात बेटा वर्ग पडतात. 5 वर्ग पडत आहे. वर्ग जर पडत असेल तर यांना म्हटल्या जाते बेटा वर्गीय व्यंजन. यांचं वर्ग पडतात म्हणून यांना वर्गीय व्यंजन म्हणतात रे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे इथे जर बघितलं यांना काय म्हटल्या जाते वर्गीय व्यंजन म्हटल्या जाते. का म्हटल्या जाते तर त्याचं कारण काय की यांचे 5 प्रकारे काय पडल्या जाते वर्ग तिथे केल्या जाते. यांना म्हटल्या जाते वर्गीय व्यंजन. काय म्हटलं जाणार यांना वर्गीय कार्य व्यंजन असे म्हणतात. कारण की यांचे 5 वर्ग पडतात. समजून घे आपण ते कोणते वर्ग आहे काय आहे कशा प्रकारे काम करतात सगळं समजून घे डिटेल मध्ये समजून घे. प्रत्येक वर्गात 5 व्यंजने असतात. आता मला सांगा क जो वर्ग आहे क वर्ग तर याच्यामध्ये 5 व्यंजन आहे. कोणकोणते क ख ग घ आणि शेवटचा जो वाङ्मयातला न आहे क ख ग घ न असे किती आहे ते 5 आहे. प्रत्येक वर्गात किती व्यंजन असतात 5 व्यंजने असतात. एकाच वर्गातील व्यंजनाचे उच्चार स्थान असतात. म्हणजे एकाच वर्गातील व्यंजनाचे उच्चार स्थान समान असते. समान असते म्हणजे काय म्हणू शकतो जर क वर्ग जर असेल क वर्ग म्हणजे हे जे 5 व्यंजन आहे तर यांचा उच्चार स्थान समान असतो. उच्चार स्थान समान असतो म्हणजे काय की हे यांचं जर उच्चार आपण जेव्हा करत असतो तर एका ठिकाणावरून हे सगळे आपण म्हणू शकतो यांचा उच्चार होत असतो. जसं कंठातून येत असेल तर क पण कंठातून निघणार ख पण कंठातून निघणार त्याच्यानंतर ग पण कंठामधूनच निघेल घ पण कंठामधूनच निघेल आणि न जो आहे आपला वाङ्मयातला तो पण कुठून निघेल बेटा कंठातून निघेल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जो 5 आपण म्हणू शकतो व्यंजन आहे एक वर्गामध्ये जो आपण म्हणू शकतो 5 व्यंजन आहे तर हे एकाच ठिकाणातून निघतात. यांचं उच्चार स्थान म्हणजे जागा ठिकाण यांचं सारखं असतं. हा पॉइंट आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. एकाच वर्गातील व्यंजनांना सवर्ण व्यंजन असे पण म्हटल्या जाते. आता मला सांगा यांना सवर्ण व्यंजन का म्हटल्या जाते कारण की यांचं उच्चार स्थान सारखं आहे समान आहे म्हणून यांना काय म्हटल्या जाते रे सवर्ण व्यंजन असे म्हटल्या जाते. पॉइंट क्लिअर. आता समजून घ्या काय म्हटलेलं एकाच वर्गातील व्यंजनाचा सवर्ण व्यंजन असेही म्हणतात. काय म्हणतात सवर्ण व्यंजने म्हणजे उच्चार स्थान काय असतो बेटा समान असतो जो सांगितलेला आहे मी पॉइंट. आता चेक करून घ्या काय दिलेलं आहे आपण जर बघितलं क ख ग घ आणि हा तुम्हाला दिसतो वाङ्मयातला न. ठीक आहे तर हा एक झालेला आपल्यासाठी 5 म्हणजे 5 व्यंजनाचा काय गट म्हणजे काय म्हणू शकतो हा एक वर्ग झालेला आहे. म्हणजे याला म्हटल्या जाते क चा वर्ग. कारण की जो कॅप्टन आहे तो सुरुवातीला असणार मग क चा वर्ग तसंच च चा वर्ग तसंच आपण म्हणू शकतो इथं दिलेले ट चा वर्ग त चा वर्ग आणि प चा वर्ग आणि शेवटचा दिसतो तुम्हाला प फ ब भ आणि म याचा वर्ग एक दिलेला आहे.
म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला की याच्यामध्ये यांचं वर्गीकरण केलेलं आहे, म्हणून यांना काय म्हटलं जाते, वर्गीय व्यंजन म्हटल्या जाते. आता ते सगळं मी समोर सांगणारच आहे, कसं वर्ग आहे काय आहे ते चेक करूया आपण समोर. स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार व 5 वर्ग पडतात. आताच बघितलं आपण किती वर्ग पडतात बेटा यांचे, 5. पण याचं जर बघितलं स्पर्श व्यंजनाचे प्रकार जर बघितलं, तुम्हाला प्रकार जर विचारलं तर ते 3च प्रकार आहे. किती प्रकार आहे, 3. आपण काय बघत आहे, व्यंजन. सुरुवातीपासून जाऊया आपण बघत आहे व्यंजन. व्यंजनाचे आपण 2 टाइप केले. एक दिसतो तुम्हाला स्पर्श, त्याला आपण वर्गीय व्यंजन म्हणतो, आणि दुसरा काय असेल माझ्यासाठी, अवर्गीय व्यंजन आहे. आता स्पर्श व्यंजनाच्या आतमध्ये चाललो आपण. स्पर्श व्यंजन किती आहे बेटा, 25 आहे. त्यांना स्पर्श का म्हटले जाते, कारण की ते तोंडावाटे बाहेर पडत असताना हवा विविध अवयवांना काय करते, स्पर्श करत करत बाहेर पडते, म्हणून आपण त्यांना स्पर्श व्यंजन म्हटलं. आता या स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात. ठीक आहे, याचे किती प्रकार पडतात, 3. एक म्हणू शकतो कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, आणि काय म्हणू शकतो आपण, अनुनासिक. ते समोर तुम्हाला दाखवणार आहे मी. ते 3 प्रकार पडतात आणि 5 वर्ग पडतात. 5 वर्ग आताच सांगितले तुम्हाला, हे वर्ग आहे त्याचे. ठीक आहे, त्याच्यानंतर चेक करा. आता 3 प्रकार कुठकुठले आहेत, तर एक बघा इथं कठोर व्यंजन हा पहिला प्रकार आहे त्याचा. त्याच्यानंतर जर चेक जर केलं, मृदू व्यंजन हा सेकंड दिसतो तुम्हाला, आणि अनुनासिके हा काय दिलेला आहे तुम्हाला, थर्ड टाइप त्याच्यामध्ये दिसत आहे. ठीक आहे, आपण ते डायग्राम नुसार चार्ट नुसार ते बघणार आहे. काही लोड घेऊ नका, काही ताण नका घेऊ. फक्त एवढं समजलं का तुम्हाला सांगा, व्हिडिओला लाईक करत जा. आणि जर आवड, हे थोडं ऍडव्हर्टाइजचा प्रकार आहे, चेक करून घ्यायला. खाली तुम्हाला नायक अकॅडमीचा ऍप दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेले, जे तुम्हाला काय करतो. ठीक आहे, काही अडचण जर असेल किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल जर या बॅचेस बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता. आणि नायक अकॅडमीच्या ऍपवरती तुम्हाला ही कमी दरामध्ये ही बॅच तुम्हाला तिथे दिसणार आहे. ठीक आहे, आपण इथं थांबणार आहे मित्रांनो. तिथपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास चालू द्या. ठीक आहे, इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.